आणि आता ही सगळी मॉर्निंगची कामं मी पटपट आवरून घेतली। त्यानंतर आता इथे नाश्त्याची तयारी। तर नाश्त्यामध्ये आज पोहेच बनवणार आहेत आणि तसेच मुलांना पण आता मी म्हटलं की ब्रश वगैरे करून घ्या, अंघोळ वगैरे आवरून घ्या तुमचं, म्हणजे मग नाश्ता गरम गरम खायला बरं पडतं। आणि आता इथे नाश्ता वगैरे करून घेते। त्यानंतर मग आता पुन्हा कपडे वगैरे कालच युनिफॉर्म वगैरे मुलांचे धुतले होते, कारण त्यांना काल सुट्टी होती, त्यामुळे मग दोन्ही पीटीचे वगैरे ड्रेस सगळे सॉक्स वगैरे कालच धुतले। आज काही फारसे कपडे नाही आहेत, रेग्युलरचीच आहेत। तर आता इथे फक्कड असा मस्त आल्याचा चहा केला आहे आणि असा चहा मस्त त्यावर साय आली की छान वाटतो प्यायला। तसेच इथे सरांना पोह्यांवर अशी बारीक 0 नंबरची शेव आवडते, त्यामुळे मग त्यांना असं मी प्लेटमध्ये दिलेले आहेत पोहे खायला। आणि इथे नारळ ओले होते माझ्याकडे फोडलेले, कालच परवा सरांनी फोडले होते, तर मग त्याचं ते जे कवटी निघत नाही ना, मग असं फ्रीजमध्ये ठेवलं ना की मग नंतर थोडं नॉर्मलला काढून ठेवलं की लगेच त्याचा मागचा जो कडक कवटीचा भाग आहे तो निघून जातो आणि खोबरं लगेच मोकळं होतं। तर मग असं बघा मी फ्रीजमध्ये ठेवत असते आणि लगेच मग असं वेगळं होतं ते। तर ती एक सोपी ट्रिक आहे। आणि आता बाहेर जायचं आहे, तर मैत्रिणीचं बेबी शॉवर आहे, त्यामुळे मग आता मी इथे तयार होते आहे। तर साडी पहिले वेअर करून घेतली, त्यानंतर मग 5 मिनटामध्ये आपण लेडीजने स्त्रियांनी कसं तयार व्हायचं आज मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते आहे। तर काही टिप्स पण देते आहे, म्हणजे थोडंसं फार आवरता। तर आता पहिलं मी चेहरा छान पाण्याने, साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। त्यानंतर मॉइश्चरायझर वगैरे लावायचं आपल्याला, तुमच्याकडे काय टोनर वगैरे असेल तेही तुम्ही स्प्रे करू शकता फेसवर। आणि त्यानंतर मग आता आणि सनस्क्रीन लावून घेतलेला आहे। तर बाहेर कधी जायचं असेल तर सनस्क्रीन पहिलं लावा, म्हणजे
स्किन बर्न वगैरे होत नाही. तर मी इथे सनस्क्रीन लावून घेतलेलं आहे आणि मग सनस्क्रीन लावल्यानंतर मग मी त्यावर फाउंडेशन लावते आणि कॉम्पॅक्ट वगैरे, किंवा मग कॉम्पॅक्ट नसेल तर साधी पावडर लावली तरी चालेल. तर असं माझा साधा सिंपल मेकअप असतो, फार काही मी लावत नाही स्किनला. आणि इथे मी काजळ वगैरे लावून घेतलं आहे. त्यानंतर थोडेसे आपले आयब्रोज वगैरे थोडे डार्क वगैरे करून शेप वगैरे देऊन घ्यायचं आहे. आणि थोडंसं तयार अपडेट असं राहिलं की छान वाटतं असं. नंतर लिपस्टिक वगैरे लावून घेतली. तर लिपस्टिक मी मॅटच्याच लिपस्टिक वापरते. तर त्या लाँग लास्टिंग पण असतात आणि खूप छान अशा एकदम म्हणजे ओरिजिनल आपले होठ वगैरे वाटतात. तर मॅटच्या लिपस्टिक मी वापरत असते. आणि मग आता इथे मी केस सेट करून घेतलेले आहेत बघा. आणि आज असंच हेअर क्लिप वगैरे लावलेला आहे. तसेच साडीचं पण मी पिनअप थोडं वेगळं केलेलं आहे. म्हणजे थोडंसं वेगळं युनिक काही असलं ना तर छान वाटतं आणि वेगळं काही चेंज बघायला पण. आणि स्वतःला, आणि मला तर असं आवडतंच असं वेगवेगळं ट्राय करायला, किंवा छान स्वतःला असं आवरून टापटीप वगैरे ठेवायला. कधी पण असं आपण आपल्या स्त्रियांनी, आपण महिलांनी असं राहिलं पाहिजे अपडेट, किंवा थोडंसं फॅन्सी पण. तर आता इथे मी इथे क्लिप्स वगैरे लावून घेतलेले आहे आणि बघा माझा असा आजचा लूक केलेला आहे मी. तर आणि अगदी 5 ते 7 मिनटामध्ये मी तयार होत असते. फार मला मेकअप पण आवडत नाही आहे, पण तेवढ्यात तेवढं मी असं करत असते स्वतःला रेडी. तर कसा वाटतो आजचा लूक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ॲक्च्युली मी दुसरी साडी वेअर करणार होती, पण मुलं बोलली की आई ही साडी छान दिसते तुला, तर ही साडी घाल. त्यामुळे मग मी ही साडी वेअर केलेली आहे. आणि आता इथे सर्वात शेवटी म्हणजे तो सिंदूर. तर सिंदूर असलं की बघा आपल्या लेडीजला खूप म्हणजे असं चेहरा तिचा खूप वेगळाच वाटतो असा छान. त्यामुळे मग मला पण सिंदूर खूप आवडतो. त्यामुळे मी सर्वात शेवटी सिंदूर लावून घेतला आहे. आणि आता इथे वॉच वगैरे वेअर करत आहे. तसेच बँगल्स वगैरे घातलेल्या आहेत. आणि असा डिसेंट लूक मला आवडतो. फार पण असं झकपक आवडत नाही, किंवा आणि खूप हेवी मेकअप केला ना की मला पण खूप डोकं वगैरे दुखतं. त्यामुळे मी जास्त हेवी मेकअप करत नाही. तर असा डिसेंट असा मेकअप मला आवडतो. तर आता इथे वॉच वगैरे घालून घेतलेला आहे, हातामध्ये बँगल्स वगैरे. सर पण रेडी झाले, सरांनी टी शर्ट घातलेला आहे आणि जीन्स. तसेच मुलांनी पण आता ड्रेस वेअर केलेले आहेत. तर आता इथे मी रेडी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात एक अर्ध्या तासामध्ये आम्ही निघणार आहोत. आणि आता इथे इयरिंग्स मी घालून घेत आहे. तर असं सिंपल असं मी गळ्यातलं पण आज साडीवर वेअर केलेलं आहे. कारण साडी तशी सिल्कमधली घातली आहे, त्यामुळे मी सिंपल असं मंगळसूत्र त्यावर वेअर केलं आहे. असं कुठे आणि कसं किंवा कशावर काय घालायचं हे आपल्यालासुद्धा माहिती पाहिजे, आणि त्या पद्धतीने आपण लूक पण केला पाहिजे. तर छान वाटतं. आणि स्वतःला असं अपडेट नेहमी ठेवलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येकाला, जेंट्स असू या लेडीज असू द्या, प्रत्येकाला वाटतं आपण छान दिसावं, आणि त्यासाठी काही ना काही तो करत असतो. तर मला असं वाटतं की आपण असं म्हणजे जे आपल्याला छान वाटतं, आपल्याला आवडतं त्या गोष्टी आपण नेहमी केल्या पाहिजे. आणि जे सूट होतं ना तेच वेअर करावं. तर मी असं तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आहे बघा. तर खूप छान वाटतं असं स्वतःला असं छान आरशात पाहिल्यानंतर. तर आता फ्रेंड्स माझं आवरून झालेलं आहे आणि अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये लेडीजने तयार कसं व्हायचं हे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे. तर ही साडी वेअर केली आणि अगदी सिंपल लुक केलेला आहे बघा. तर कसा वाटतो कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. चला मग. हां, तर आता फ्रेंडचं ओटी भरण आहे आणि त्यांनी कृष्णा हॉटेलला तिथे ठेवलेलं आहे. त्यामुळे आता सगळं आवरलं, घरातलं तयार झाली आहे. मुलं आणि सर पण येत आहेत, बॉटल घेत आहेत पाण्याची. तर आता निघतो आणि जसं पॉसिबल होईल तसं शूट करून मी तुम्हाला दाखवते.
आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि कृष्णा हॉटेल, तर तुम्ही बघू शकता हे खूप मोठं हॉटेल आहे आणि इथे मी पहिले येऊन गेलेले आहे. तर माझ्या बड्डे इथेच मी जेवण वगैरे करायला आम्ही इथे आलो होतो आणि आता सर गाडी पार्क करतायत, तर आम्ही इथे उतरलो आहे आणि आता आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहे. तर जसं पॉसिबल होईल तसं शूट करून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर असं हे बाहेरचा व्ह्यू आहे. तर गाड्या वगैरे इथे पार्क केलेल्या आहेत आणि मृदुल म्हणाला आहे इथे. तर खूप छान इथे राधाकृष्णाची मूर्ती आहे बघा. आणि ही एंट्री आहे, इथून आतमध्ये आल्यानंतर हॉल आतमध्ये आहे. तर आता इथे आम्ही आतमध्ये पोहोचलो आहे. तसेच 12 ते 4 4:30चा टायमिंग आहे आणि आता आम्ही इथे दुपारीच आलेलो आहोत. तर 2-2:30 वाजलेले आहेत आता इथे. आणि आता त्यांनी पहिले जेवण करायला सांगितलं आणि नंतर मग ओटीचा कार्यक्रम वगैरे होणार आहे. तर मग जेवण वगैरे केलं आल्या आल्या, नंतर बसले, फ्रेंड्सला वगैरे भेटली. तर ही आहे पूजा आणि आता तिची ओटी भरून घेते आहे मी. तर खूप छान कार्यक्रम झाला. त्यानंतर जेवण वगैरे छान होतं. तर सगळं तिथले भेटलो फ्रेंड्सला, फोटोशूट वगैरे केले आणि त्यानंतर आता इथे यायचं होतं थोडं बाहेर. तर मुलांसाठी इथे बाहेर थोडी शॉपिंग केली आणि त्यानंतर मलाही कॉस्मेटिक शॉपमध्ये जायचं होतं. थोड्याशा काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्यामुळे मग मी इथे आलेली आहे. तर काही वस्तू घेतल्या ज्या हव्या होत्या त्या. लड़कियां तो मोटी अच्छी लगती हैं, पतली पतली तो माचिस की तीली होती है. लड़की घरी आली, थोड्या वेळ आराम केला, एक 10-15 मिनटं आणि त्यानंतर मग मी चहा वगैरे घेतला आणि रील्स बनवल्या. तर आता सोशल मीडिया म्हटलं की मग इन्स्टाला पण रील्स टाकाव्या लागतात. पुन्हा इकडेसुद्धा एडिटिंग वगैरे, व्हिडिओ शूट करणं, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. तर मग आता पूर्ण दिवस असा माझा बिझी गेलेला आहे आणि सगळ्यांना वेळ द्यावा लागतो. तर जसं जमेल तसं मी असं रील्स बनवत असते. तुम्ही इन्स्टालाही मला फॉलो करू शकता. इन्स्टाचा ID आहे वर्षा शिंदे 190 ऑफिशियल. तर आता इथे त्यानंतर पुन्हा मग मी कपडे वगैरे चेंज केले, आवरलं, फ्रेश झाली आणि आता इथे मी उद्याची तयारी, पुन्हा मटकी इथे भिजायला घातलेली आहे. तर गावठी मटकी, असे स्प्राउट्स वगैरे मी अधूनमधून करत असते. तर साधं पाणी, नॉर्मल पाणी ओतून मी इथे आता भिजायला टाकले आहे आणि थोडीशीच खिचडी बनवली, मुगाची खिचडी. भूक काही फारशी नव्हती कारण जेवण झालं होतं दुपारी, परंतु आता मुलांना वगैरे इथे मुगाची खिचडी बनवली आणि आता विचार केला की इथे मटकी भिजायला घालावी, म्हणजे मग मोड आले की मग परवा वगैरे करता येते. आणि साधंच पाणी घालून असं ठेवत असते, दुसऱ्या दिवशी पाणी काढलं की छान मटकीला मोड येतात. तर त्यानंतर किचन वगैरे आवरलं. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.